आज आपण भेटणार आहोत. फारच इंटरेस्टिंग प्रोफाईल आहे त्यांचं. त्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत, साऊंड थेरपिस्ट आहेत. माणसाव्यतिरिक्त प्राणी असेल यांच्याशी संवाद साधताना काय चॅलेंजेस असतात आणि किती इंटरेस्टिंग असतं ते. प्राण्यांशी बोलताना कुठलंही जजमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. तो संवाद अगदी फ्लुएन्सीने होतो. तुम्हाला जे काही कळलंय एखाद्या प्राण्याकडनं त्याचा चटकन विश्वास त्या मालकांवर बसतो. ते त्यांना मालक समजत नाहीत. हे जेव्हा एखादं घर चूज करतात, तिथे जातात, त्यावेळेला ते इक्वल लेवलमध्ये असतात आपल्या. ते असं समजतात की मी या पॅकमध्ये एंटर करतोय. कासवांचं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. मॉर्फिक फील्डमध्ये पंचेंद्रिय काम करत असतात आपली. तापमान काय असेल समुद्रामध्ये, तर तापमानाचा सेन्स त्यांनी मला स्किनला लावून दिला. म्हणजे एखादा कुत्रा असेल, मांजर असेल, त्यांना आपल्या भावना कळतात का आपल्या मनातले विचार कळतात? सगळं कळतं त्यांना. प्राण्यांशी तुम्ही काही बोलायला गेलात आणि त्यांच्यापर्यंत ते नीट कम्युनिकेट झालं नाही आणि प्राणी एक ॲडव्हर्स रिॲक्शन प्राण्याकडनं आली, असं झालंय? हो, चांगलाच मला फटका बसला ह्याचा. रसिकाओ नमस्कार. माझं नाव डॉक्टर गिरीश रांगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण भेटणार आहोत. फारच इंटरेस्टिंग प्रोफाईल आहे त्यांचं. मधुरा लडकत यांना. त्या ॲनिमल कम्युनिकेटर आहेत, साऊंड थेरपिस्ट आहेत, बाक फ्लॉवर रेमेडीमध्ये तुम्ही आहात आणि टॅरो कार्ड रीडर पण आहेत. नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचे क्लायंट आहेत. जगभरात मला असं वाटतं तुम्ही याच्यावरती काम करता. ॲनिमल कम्युनिकेशन हा इतका इंटरेस्टिंग विषय आहे, तर खूप मजा येणार आहे गप्पा मारायला आपल्याला. आपण सुरुवात करूयात. माणूस एकमेकांशी संवाद साधतच असतो, तर माणसाव्यतिरिक्त प्राणी असेल, पक्षी असेल, मासे असतील, तर यांच्याशी संवाद साधताना काय चॅलेंजेस असतात आणि किती इंटरेस्टिंग असतं ते? माणसांचं कम्युनिकेशन अवघड आहे, म्हणूनच कदाचित प्राण्यांबरोबर कम्युनिकेट करायला मजा येते. बरं, ते सोपं वाटतं. किंवा प्राणी, पक्षी, निसर्ग, जमिनी, घरं यांच्याशी कम्युनिकेशन करताना एक सुखाचा अनुभव येतो किंवा एक त्याच्यामध्ये हेवे दावे नाही, अपेक्षा नाही आहेत, अपेक्षा भंग नाही आहे. आणि प्लेन हार्टेडली ज्या पद्धतीने ते आपल्याशी बोलतात तेच खरं तर मजा देऊन जातं. पण ही सुरुवात कशी झाली याची? सुरुवात खरं तर ना, माझ्या मुलाला प्राण्यांची आवड होती. मी काही ॲनिमल लवर वगैरे नव्हते विशेष. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून आम्ही आमच्या ऑगीला घरी आणलं. आणि त्याच्यानंतर मला मात्र टेन्शन यायला लागलं की मी कधीही प्राण्यांबरोबर कम्युनिकेट केलेलं नाही आहे किंवा कधीही मी त्यांच्या संपर्कात आलेली नाही आहे विशेष. मला हे जमेल ना सांभाळायला, कारण मुलांसाठी आपण आणतो पण करायला बायकांना लागतंच. घरातल्या आया करतात, वडील करतात. तर त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती की जमेल का मला हे करायला. आणि त्यातूनच एक 2-3 वर्षांनंतर खरं तर मला ॲनिमल कम्युनिकेशन असं काहीतरी असतं असं समजलं. बुबू बरोबर तुमचा संवाद जास्त चांगला होतोय असं तुमच्या लक्षात आलं आणि म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपण याच्या पुढे कम्युनिकेशन केलं पाहिजे, शिकलं पाहिजे ह्याच्यात काहीतरी. म्हणून मग मी शिकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर असं लक्षात आलं ह्याला प्रॉपर ट्रेनिंग, एक बैठक स्वतःची, त्याच्यानंतर हे करण्यासाठी म्हणून जे ग्राउंडिंग लागतं ते हे सगळंच कल्टिवेट करायला लागतं स्वतःमध्ये. त्याच्यामुळे मग हळूहळू त्या पद्धतीने कल्टिवेट करायला मी स्वतःला पण सुरुवात केली. आणि मग मात्र मजा यायला लागली पुढे पुढे जायला. नवीन नवीन अनुभव यायला लागले, प्राण्यांचे अनुभव यायला लागले, पक्ष्यांचे, झाडांचे यायला लागले, घरातले अशी जी छोटी छोटी आपली प्लांट्स असतात त्यांच्याशी बोलताना अनुभव यायला लागले. माणूस, प्राणी, पक्षी, त्या संवादाच्या दृष्टीने फरक काय आहे आणि त्याच्यातले चॅलेंजेस काय आहेत? माणूस, प्राणी आणि पक्षी यांच्याशी बोलताना वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस येतात आणि सर्वात मोठं चॅलेंज हे प्राण्यांचे जे पालक असतात त्यांच्याशी बोलण्यातलं असतं. बरं. कारण ह्युमन फॅक्टर ह्याच्यातला फार महत्त्वाचा असतो आणि खूप ट्रिकी पण असतो बऱ्याच वेळेला तो. प्राण्यांशी बोलताना कुठलंही जजमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. तो संवाद अगदी फ्लुएन्सीने होतो. पण माणसांशी बोलताना मात्र त्यांचे मूड्स थोडंसं, थोडक्यात माणूस हा प्राणी सगळ्यात त्रासदायक आहे.
नाही असं नको म्हणायला आपण. पण माणसांशी बोलताना बऱ्याच अंशी मानसिकतेचा विचारही त्यांच्या करायला लागतो. ओके. आणि मग त्या पद्धतीने त्यांना समजेल उमजेल अशा पद्धतीने त्यांना प्राण्यांकडनं आलेले मेसेज जसेच्या तसे पोचवणं हे ॲक्च्युली आमचं काम आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही एक मेसेंजरसारखं आहोत, हॉलो बोन आहोत. पण तुम्ही आता म्हटलात प्राण्यांचे मालक, तर तुम्हाला जे काही कळलं एखाद्या प्राण्याकडनं, तर त्याचा चटकन विश्वास त्या मालकांवर बसतो? हो, त्याशिवाय ते येतच नाहीत. आणि बेसिकली ते त्यांना मालक समजत नाहीत. हे सगळे प्राणी आत्तापर्यंत मला जे काही अनुभव आलेत त्याच्यात असं आहे की हे सगळे जे प्राणी आहेत हे जेव्हा एखादं घर चूज करतात तिथे जातात, एखादं शेतावरचं घर चूज करतात तिथे जातात, त्यावेळेला ते इक्वल लेवलमध्ये असतात आपल्या. ते असं समजतात की मी या पॅकमध्ये एंटर करतोय, इथे मला पण माझी स्वतःची एक जागा असेल. म्हणजे मी कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी भाऊ असा नसेल, तर मी या पॅकचा एक मेंबर आहे जिथे मला माझं एक स्थान आहे. आणि हे खूप क्लिअर असतं त्यांच्या डोक्यात. अर्थात तुम्ही लाड करत असाल तर ते करून घेतात आणि ते तसं आपल्याला प्रेम उलटं देतातही, आपलेही लाड करतात. पण बेसिक त्यांची कॉन्सेप्ट डोक्यातली हीच असते, ते पॅकमध्ये एंटर करतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुत्रा आहे आणि तुमचं त्याच्याबरोबरचं बॉन्डिंग आहे हा वेगळा विषय, पण तुम्ही एखाद्या दुसऱ्या घरात जेव्हा शिरता आणि आपण कुत्रा हाच विषय समजा घेतला ॲनिमल पुरता, तर त्यावेळेला तुम्हाला तो ॲक्सेस तो प्राणी देतो, हा एक भाग. आणि तुम्हाला त्यांची भाषा कळते म्हणून काही वेगळी त्यांच्या डोळ्यामध्ये भावना किंवा असं काही तुम्हाला ते कम्युनिकेशन दिसतं का? मी उगीच जाऊन एखाद्या दुसऱ्या घरातल्या प्राण्याशी बोलू शकत नाही. ती परमिशन नाही, एथिकली करेक्ट नाही. हां, मी विचारलं त्याला जनरल क्वेश्चन्स की तू कसा आहेस, तू छान आहेस का, तू कोणत्या टाईपचा ॲनिमल आहेस, म्हणजे स्वभाव तुझा कसा आहे, असे मी त्याला प्रश्न विचारू शकते. पण ती कोड लँग्वेज असते का कशी असते? कोड लँग्वेज नाही, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. पण मी घरातल्यांबद्दल काही विचारायला गेले तर घरातल्यांची परमिशन असल्याशिवाय. बरं, समजा हे चारच शब्द प्रश्न आहेत की तू कसा आहेस, बरा आहेस का, तर ते तुम्ही कसं विचारता? मनातल्या मनात, टेलिपॅथिकली. टेलिपॅथी असते. आपण प्राण्यांशी बोलताना शक्यतो हे पंचेंद्रियांमार्फत बोललं जातं. त्याच्यामुळे आपली वाचा, आपली त्वचा, आपले डोळे, आपले कान हे सगळं काम करत असतं आणि आपलं नाक. तर बरेचसे मेसेजेस हे या पंचेंद्रियांमार्फत येत असतात. म्हणजे कधी कधी डोळ्याला चित्र काही दिसतात, कधी काही आवाज ऐकायला येतात, किंवा काही वास येतात, किंवा काही प्रकारचे स्पर्श जाणवतात. त्यामार्फत आपल्याशी हे कम्युनिकेट करत असतात. ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल पॉईंट असतो, तो म्हणजे नोईंग. आपण ज्याला सिक्स सेन्स पण म्हणतो बऱ्याच वेळेला. तर या नोईंगमधून सुद्धा बऱ्याच गोष्टी कळतात. बरं, संवाद साधताना कुत्रा आणि मांजर यांच्याशी संवाद साधायचा असतो का बऱ्याच वेळा प्राणी पण खूप वेगवेगळे असतात? प्राणी पण वेगवेगळे असतात. कधी कधी जंगली प्राणी असू शकतात, कधी सरडे, खारी, हो, किंवा कासवं, त्याच्यानंतर गिनीपिग्स काही काही लोक पाळतात, तर ती असू शकतात. पण अशी गरज काय निर्माण होते की म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सरडा म्हणलात किंवा कासव म्हणलात, तर ही कशी काय गरज निर्माण होते यांच्याशी संवाद साधण्याची? काही लोकांकडे ते ठेवलेले असतात किंवा ते पाळत असतात, आणि काही त्यांचे जे ट्रेट आहेत ते कधी कधी माणसाला कळत नाहीत. आणि मग हा असा का करतोय हे विचारण्यासाठी सुद्धा कधी केलं जातं, किंवा कधी ते आजारी पडतात. कासवांचं एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे. आपल्या कोकण किनारपट्टीवरती गावखडी नावाचं एक गाव आहे. तिथे माझा एक कॉलेजमधला मित्र, NCCतला रादर, त्याला भयंकर प्राण्यांची आवड आहे आणि तो खूप वेगवेगळ्या प्रकारांनी प्राण्यांना मदत करत असतो. तर ते लोक काय करतात, गावखडीच्या किनाऱ्यावरती छोट्या छोट्या कासवांचं संगोपन करतात. म्हणजे कासवं येतात, अंडी देतात, आणि मग त्याच्यानंतर ती कासवं निघून जातात तिथनं. आणि बरेच लोक बघायला पण येतात ते, मला असं हो. आणि या कासवांच्या अंड्यांचं संगोपन हे लोक करतात
आणि नंतर त्याच्यातनं पिल्लं बाहेर आली की ते परत ते निघून जातात समुद्रामध्ये. तर जेव्हा त्याला कळलं की मी असं काहीतरी करते, तर थोडं माझी टर उडवायची खरं म्हणून त्यांनी मला सांगितलं की मधुरा जरा माझ्या कासवांचं रीडिंग कर. आणि ज्या पद्धतीने ते रीडिंग झालं, कासवांनी त्यांचा रूट सांगितला की ते कसे येतात, कसे परत जातात, करंट्स कसे असतात पाण्यातले. कधीकधी त्यांचे 2-2 ग्रुप असतात, ते एकमेकांपासून विलग होतात, मग ते परत एकमेकांना कसे मिळतात येऊन, आणि कुठून येतात आणि कशा दिशेने जातात. प्लस खाड्या ज्या आहेत तिथे कोणतं खाणं त्यांना विशेष करून त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी चांगलं आहे. तर अशा पद्धतीने अनेक माहिती पण ही माहिती कासवं कशी देतात? कासवांशी बोलायला त्याला मी म्हणलं होतं की मला ना कासवाचा फोटो काढून पाठव. तर त्यांनी मला त्या कासवांचा फोटो काढून पाठवला होता. आणि हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये काम करतं. म्हणजे हा ग्रुप आहे कासवांचा. सिंगल कासव जे बोलेल तेच त्याचा ग्रुप पण बोलतं. पण हे आवाजातून तुम्हाला कळालं? नाही, जेव्हा त्याच्याशी बोलायला आपण पंचेंद्रियांमार्फत सुरुवात करतो ना याची, मॉर्फिक फील्ड क्रिएट होतं ॲक्च्युली. आणि या मॉर्फिक फील्डमध्ये पंचेंद्रिय काम करत असतात आपली. आणि पंचेंद्रियांमार्फत काही वेळेला त्यांनी मला समुद्राचे तापमान, जेव्हा मी त्यांना विचारत होते की तापमान काय असेल समुद्रामध्ये, तुम्हाला आतमध्ये, तुम्हाला तिथे अन्न मिळण्यासाठी काय सोय आहे, तापमान कसं आहे, तर तापमानाचा सेन्स त्यांनी मला स्किनला लावून दिला की हे करंट्स जे आहेत हे गार आहेत का गरम आहेत, याचा सेन्स त्यांनी स्किनला दाखवला माझ्या. आणि त्यानंतर सांगितलं की सेल्सिअसमध्ये किती तापमान असेल किंवा करंट कुठे वाहत आहेत. हे करंट पाण्यातले जे वाहतात ते कासवांकडनं कळलं तुम्हाला? त्यांनी ना आम्हाला ना मॅपिंग करायला पण शिकवतात हे जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा. तर मी एक मॅप रँडमली असा काढला होता की हा समुद्र आहे, हा अरबी समुद्र आहे किंवा हा हिंद महासागर आहे. त्याच्यामध्ये करंट्स जसे आपल्याला भूगोलाच्या पुस्तकामध्ये दाखवलेले असतात ना, शिकतो आपण ज्या वेळेला बाण काढून दाखवलेले असतात बघा, त्यांनी लिटरली तसेच मला दाखवले की हा करंट. कासवांनी दाखवले? हो, कासवांनी. कसं दाखवलं? म्हणजे दिसलं मला चित्र की हा करंट ना इथे जातोय. मग मी त्याला तो बाण असा काढू का असं विचारलं, कारण मीच इतकी घाबरलेली होते त्यावेळेला किंवा थोडी साशंक होते, घाबरली होते त्याच्यापेक्षा सुद्धा, की मी हे बरोबर करतेय ना, नाहीतर पूर्ण गणित चुकेल. त्याच्यामुळे ते करंट्स मी त्याला विचारत होते प्रत्येक वेळी, हा ॲरो मी असा काढू, मग ते सांगायचे काढा किंवा नको, थोडा अजून टिल्ट कर किंवा उजवीकडे घे, डावीकडे घे. हे प्रॉपरली सांगत होते. त्याच्यामुळे मला करंटसुद्धा कळले त्यांचे कसे आहेत किंवा करंट कुठे बदलतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि या सगळ्याचा जो फायदा झाला तो म्हणजे सुरुवातीला एवढं काही कोणाचा विश्वास बसत नव्हता, पण त्यांनी जे काही सांगितलं होतं की आम्ही रूट कोणता घेणार आहोत परत जाताना, त्याच्यावरती जेव्हा या लोकांना अपडेट्स मिळाले सरकारकडनं, त्यावेळी ते कन्फर्म झालं की ते तसंच आहे. आणि त्यामुळे आपण या गोष्टींमध्ये सुद्धा खूप प्रकारांनी मानवालाच मदत करतात. साधारण किती प्रवास करतात हे कासव? ते जवळजवळ ना एक देश किंवा एक कॉन्टिनेंट टू दुसरा कॉन्टिनेंट जातात. आणि त्याच्यासाठी लाखो मैलाचा प्रयोजन काय असतं जाण्यासाठी? एक म्हणजे त्यांना अंडी घालायला दुसरीकडे यायचं असतं, कारण की तिथे त्याच्यासाठी योग्य तापमान आहे किंवा तिथे एन्व्हायरमेंट प्रॉपर आहे अंडी घालण्यासाठी, त्यांचं नर्चर होण्यासाठी. आणि परत त्यांना परतही जायचं आहे. तर आता सायंटिफिकली तर हे प्रूव्हनच आहे की जे कोण प्राणी, म्हणजे हे जे कोण मायग्रेट होतात, पक्षी प्राणी, हे आपलं ज्ञान पुढच्या पिढीला देतात. आणि ते नोईंगमधनं येतं, DNAsमधनं ट्रान्सफर झालेलं असतं, नोईंगमधनं असतं आणि अनुभवातनं असतं. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा ते गाईड करतात. आणि आपण जर का तो गायडन्स घेतला, थोडं ऐकलं, तर बराच फरक आपण आपल्या आयुष्यातही करू शकतो. पण मला समजा कासवापाशी जाऊन ऐकायचं असेल तर मला काही कळणारच नाही. तुम्ही शिका, तुम्हाला कळेल. आणि तुम्ही सरड्याचं पण उदाहरण दिलं. सरड्याचं काय, कसं काय निमित्ताने? मला एक क्लायंट होतं
तर त्यांच्या घराच्या बाहेर बागेत एक सरडा रोज यायचा आणि हळूहळू त्याची भीड चेपत गेली आणि त्या झाडांपासून तो हळूहळू त्यांच्या बाल्कनीमधनं त्यांच्या खिडकीपर्यंत वगैरे असा यायला लागला. आणि मग त्या घाबरल्या की आता सरडा आत आला तर काय. आणि त्यांना कळलं होतं की ॲक्च्युली आम्ही त्यांच्या कुत्र्यासाठी करायचो, पण त्या म्हणल्या की बघाल का तुम्ही यांच्याशी बोलून, कारण आता मी घाबरतीये, कारण माझ्या कुत्र्याने अटॅक केला, त्यांनी खाल्लं किंवा त्या सरड्याने माझ्या कुत्र्याला काही केलं तर काय करूयात. म्हणून आम्ही सरड्याशी बोलायला लागलो. तर सरड्यानी त्यांच्यासाठी जे काही योग्य मेसेजेस होते ते सगळे त्यांना दिले. त्यांच्या त्या वेळच्या परिस्थितीला अनुरूप जे काही गायडन्स त्यांना मिळायला हवा होता त्या सरड्यामार्फत मिळाला. म्हणजे प्राणी पक्षी जे विल्डरनेसमध्ये आहेत किंवा थोडेसे आपण म्हणतो की अरे यांच्यापासून लांब थांबूयात, ते सुद्धा कधी कधी येऊन तुम्हाला योग्य असा गायडन्स देऊन जातात. आणि हे असंच घडत नाही. खरं सांगायचं तर हे क्लायंटचं प्रोफेशनल हे आहे आमचं की आम्ही खूप ओपनली नाही सांगू शकत. पण असा काही काळ होता त्यांच्या आयुष्यामधला की त्यावेळेला त्या खूप काही सर्जरीजमधनं वगैरे जात होत्या. तर त्या पिरियडमध्ये त्या सर्जरीजमधून त्यांना जी काही भीती वाटत होती, एका अननोन गोष्टीची भीती वाटत होती, तर सरड्याने येऊन दाखवलं की अननोन गोष्टीची भीती कशी असते आणि ती तुला वाटतीये. तू कितीही मनातनं म्हणलीस की मी खंबीरपणे सामोरी जाईन त्या सगळ्या गोष्टींना, तरीसुद्धा तुला ती भीती आहे, ती तू ॲक्सेप्ट कर. ॲक्सेप्ट केलीस की मग तुला त्यावर सुद्धा उपाययोजना करता येतील. हा अगदी छोटासा भाग सांगितला मी त्यांच्या रीडिंगमधला, पण अनेक गोष्टी त्या सरड्यांनी सांगितल्या की त्यांना विश्वासच बसत नव्हता त्या गोष्टीवर की तो मला मेसेज द्यायला येतोय. आम्ही कान्ह्यामध्ये होतो, जंगल सफारी चालली होती आणि ॲनिमल कम्युनिकेशन करत असताना जे आम्ही शिकलो होतो पहिला धडा, की मला काय बघायचं आहे हे नाही सांगायचं जंगलाला सांगायचं तुला मला काय ऑफर करायचं आहे ते तू मला दाखव. आणि जसं आम्ही जीपमध्ये त्या बसलो आणि निघालो तसं आम्ही त्यांना जंगलाला प्रार्थना केली की जे काही आम्ही निघालोय तर खरं, आता तुला आम्हाला ऑफर करण्यासारखं जे काही असेल तर प्लीज आम्हाला दाखव. आणि लिटरली 3 ते 4 शिकारी वेगवेगळ्या प्राण्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांच्या केलेल्या त्या शिकारी आम्ही बघू शकलो. आम्ही वाघीण आणि तिची पिल्लं बघू शकलो. लिटरली एका वाघिणीने तर थांबवलं इन द सेन्स आम्हाला असं थांबवलं नाही, पण ती तिथे येऊन बसलेली होती. आम्ही तिला बघत होतो, ती सडनली उठली, कुठेतरी अशी मागे गेली आणि 2 पिल्लं घेऊन आली तिची, आणि तिने ती आम्हाला दाखवली आणि पुन्हा नेऊन कुठे आत तिची जी कुठली लपायची जागा होती लपवायची पिल्लांना, तिथे परत तिने नेऊन ठेवली. हा तुम्ही जो संवाद साधत होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. हो, नक्कीच. आणि ज्या पद्धतीने आपण प्राण्यांना जनरली घेतो, आपण त्यांना आपल्यापेक्षा थोडं लोअर लेवलचं समजतो. आपण स्वतःला प्राणीच स्वतःला सुपिरियर समजतो सगळ्यांपेक्षा. पण आपल्या लक्षात येतं की एकमेकांबरोबर या पृथ्वी तलावर राहण्यासाठी आपण सगळे इक्वल असलो पाहिजे. आणि हंबलनेस काय असतो हे या प्राण्यांकडनं आपल्याला खरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे माणसांमध्ये जो काही बदल होतो ना, तो हा यांच्या सान्निध्यात राहिल्यावर इतक्या रियालिटी आपण बघत जातो की माणसामधला अहंकार बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. आपण जेव्हा त्यांच्याशी संवाद साधतो, म्हणजे एखादा कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांना आपल्या भावना कळतात का आपल्या मनातले विचार कळतात? सगळं कळतं त्यांना असं मला वाटतं. कारण मी आता समजा मराठी भाषिक आहे, तर माझा प्रश्न हा मराठीतनंच येतो पहिला. आणि प्राणी जर का कुठे अमेरिकेत असेल, नेदरलँड्समध्ये असेल, तर त्याला तो कसा कळेल असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मी माझ्या भाषेत विचारलेला प्रश्न हा त्यांच्याकडनं उत्तर येताना मला समजेल अशा भाषेमध्येच येतं.
अनेक रोग ज्याची नावं मला माहीत नव्हती, त्या काही काही रोगांची नावं सुद्धा प्राण्यांनी इतकी स्पेसिफिकली सांगितली आहेत. किंवा त्यांना जर का काही आजार झालेले असतील आणि त्यासाठी जर का क्लायंट माझ्याकडे कन्सल्टिंग करत असेल, तर डॉक्टरांना दाखवताना काय केलं पाहिजे, किंवा एखादं औषध जर का मला द्यायचं आहे तर त्याबरोबर तू बॅच फ्लावरचं म्हणजे पुष्पौषधीचं हेही औषध सजेस्ट कर, असं सुद्धा प्राणी सांगतात. पण तुम्ही जे म्हणालात की आपला चेहरा, आपली त्वचा, आपले डोळे हे सगळं प्राण्यांशी बोलत असतं. हो. तर तुम्ही आता जे म्हणला की एखाद्या प्राण्याने तुम्हाला काहीतरी कम्युनिकेट केलं तर ते कशा प्रकारे कम्युनिकेट करतो? मला जो अनुभव येतो तो जास्त करून नोईंगमधनंच येतो. म्हणजे फेस एक रीडिंग? इंटरेस्टिंग फेस रीडिंग नाही म्हणता येणार त्याला. नोईंग म्हणजे जाणणं. आपोआप एखादी भावना उत्पन्न होणं मनामध्ये, किंवा एखादा विचार ॲज इफ कोणीतरी माझ्या डोक्यात टाकतंय असं मला वाटणं. पण मग हे कला आहे, शास्त्र आहे, इंट्युशन आहे का काय आहे? इंट्युशन पण आहे, पण जास्त करून शास्त्र आहे. शास्त्रावर आधारितच आहे. मॉर्फिक रेझोनन्स हा जो काही प्रकार आहे याच्यावरच आधारित हे आहे. किनेस्थेटिक एनर्जी याच्या मागे लागते. मॉर्फिक रेझोनन्स म्हणजे काय? मॉर्फिक रेझोनन्स म्हणजे सगळ्यांना लेमॅन लँग्वेजमध्ये किंवा त्यांना सगळ्यांनाच कळावं त्याच्यासाठी मी एक सुंदर उदाहरण आहे त्याचं. जेव्हा पक्षी मायग्रेट होत असतात, आकाशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, त्यावेळेला ते काही फॉर्मेशन्स क्रिएट करतात. हो. आणि त्या फॉर्मेशन्स चुकत नाहीत बघा. अगदी देखणे असतात ते. देखण्या फॉर्मेशन्स असतात. सिमेट्री असते, डिस्टन्समध्ये आपल्याला दिसतं की इक्वल डिस्टन्स आहे. करेक्ट. इनफॅक्ट तुम्हाला लक्षात येईल की छोटे जे पक्षी असतात जे नवीन आहेत, नवीन जन्माला आलेले आहेत आणि आता उडतायत किंवा युवक आहेत असं आपण म्हणूयात, त्यांना बरोबर मध्ये ठेवलेलं असतं. त्याच्या आजूबाजूनी जे काही फॉर्मेशन त्यांचं असेल त्या प्रत्येक फॉर्मेशनच्या कॉर्नर्समध्ये जे जास्त अनुभवी आहेत ते असतात. बाकीचे पक्षी आपापली जागा बरोबर घेतात त्या त्या ठिकाणी, आणि अशा पद्धतीने ते ही फ्लाईट्स घेत असतात. त्यानंतर पुढच्या पिढीकडे सुद्धा ते याच पद्धतीने हे सगळं पोचवतात. आपण बऱ्याच वेळा ऐकतो एको. आपण जे बोलतो ते आपल्याला परत परत ऐकायला येतं लांब दूरवर. तर हे एकोच्या पद्धतीने सुद्धा आपल्यापर्यंत पोचत असतं यांचं. हे एकोईंग आहे असं पण आपण म्हणू शकतो एक प्रकारचं. इतक्या दूर बसलेल्या प्राण्याचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणं हे मॉर्फिक रेझोनन्सचं सर्वात काय म्हणू आपण स्ट्रॉंग असं उदाहरण आहे. पण मग मॉर्फिक रेझोनन्स शिकता येतो? हो, आपण सगळे तुम्ही शिकलात आणि तेच तुम्ही शिकलात. आपण सगळे त्या फील्डमध्ये असतोच. आपण म्हणत नाही का की अरे मला तुझी खूप आठवण येत होती आणि तुझा फोन आला बघ. हो, टेलिपॅथी म्हणतो आपण. हा टेलिपॅथी काय आहे? मॉर्फिक रेझोनन्सचाच प्रकार आहे. आपण सगळे एकमेकांशी वैश्विक ऊर्जेने कनेक्टेड आहोतच, फक्त आपण ऐकत नाही. आपण म्हणतो ना प्रत्येक वेळी की हे काय आहे, ह्याला काही सायंटिफिक आधार आहे का? पण प्रत्येक गोष्टीला, म्हणजे मला तरी असं वाटतं की जे काही या पृथ्वीतलावर किंवा ब्रह्मांडात आहे त्या प्रत्येक गोष्टीला एक आधार आहे. पण मग हाच आधार किंवा हेच मॉर्फिक रेझोनन्स पक्ष्यांसाठी सुद्धा आहे, सर्वांसाठी, एखाद्या दगडासाठी सुद्धा आहे, एखाद्या नॉन लिव्हिंग याच्यासाठी सुद्धा आहे. हा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पण आहे आपला. जसा म्हणजे आपण म्हणलं तर एक आणि आपण म्हणलं तर अनेक. म्हणजे आपण म्हणतो ना की परमेश्वर कणाकणात आहे. हो. आणि आपण एक कण सुद्धा बाजूला केला तर त्यात सुद्धा एक वेगळा आहे, आणि ते कण सगळे एकत्र आले तर तोही परमेश्वरच आहे. जसं आपण म्हणतो सृष्टीच्या चराचरामध्ये परमेश्वराचा अंश आहे. बरोबर तसंच आहे हे. म्हणजे अणू किंवा आपण जो ॲटम म्हणतो, आणि त्याच्यातनं आता सगळं त्याच्यावरती लोक रिसर्च करतायत आणि एक एक गोष्ट सिद्ध होत आहेत. पण या गोष्टी पहिल्यापासूनच अस्तित्वात आहेत. फक्त माणसाचा सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स जसा वाढत गेला तसा आपण डिनाय करत गेलो.
फारच इंटरेस्टिंग आहे. पण ॲज अ प्रोफेशन याच्यामध्ये तुम्ही जे बघितलं आणि त्यामध्ये मेजॉरिटी पाळीव प्राणी ज्याच्यामध्ये असतील असं मला असं वाटतं, तो अनुभव तुम्हाला जास्त असतील आणि एस्पेशली मग त्यात कुत्रा आणि मांजर. तर काय प्रश्न घेऊन तुमच्याकडे लोक येतात, त्यातले कॉम्प्लेक्स प्रश्न काय असतात आणि तुमच्या रेमेडीज कशा उपयोगी पडतात? बरं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे रेमेडी मी नाही देत, कारण मी एक मेसेंजर आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याला उत्तरं त्यांचे प्राणीच त्यांना देत असतात ॲक्च्युली. फक्त मी ते सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोचवते, त्याचा अर्थ बदलू न देता. आणि जेव्हा हे प्राणी येतात त्यावेळेला इतकी उत्सुकता असते त्या क्लायंटला की काय म्हणतायत. आणि सर्वात कॉमनली विचारला जाणारा प्रश्न असतो, ते आमच्यावर प्रेम करतात ना? त्यांना कळतं आहे का की आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो? तर हा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम्स प्राणी टाळतात घ्यायचं. प्रेम करतोय म्हणजे काय? करतोच. प्रेम हा एक वैश्विक रूल आहे त्यांच्यासाठी, किंवा ते अंतरंगात आहे त्यांच्या. त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांना विशेष आवडत नाही प्राण्यांना विचारलेला, पण तरी आम्ही त्यांना विचारून त्रास देतो. हो. तेव्हा तुम्हाला त्रास होतो असा प्रश्न विचारण्याचा? नाही, आता सवय झालेली असते आणि आम्ही बऱ्याच वेळेला प्राण्यांना असं सांगतो, सॉरी हा प्रश्न येतोय पण प्लीज उत्तर दे. त्यावेळेला ते जे त्यांच्या भाषेमध्ये बोलतात ते तुम्हाला कळतं? हो. माफ केलेलं असतं तुम्हाला त्यांनी? हो, त्यांनी सगळ्यांनाच माफ केलेलं असतं. कोणाला म्हणजे ॲक्च्युली माफी कशी असावी? खरंच माफी असते का? तर हो असते. आणि ती कशी मागावी किंवा कसं माफ करावं, आपण बऱ्याच वेळेला बोलतो बघा, फॉरगिव्ह, फॉरगेट. पण आपल्याला प्रॅक्टिकली किती जमतं आपल्याला माहिती नाही आहे. पण प्राण्यांकडनं ते शिकण्यासारखं आहे. आपल्याला ते सतत ग्राउंडेड ठेवतात. जसं बऱ्याचदा भांडणाचं मूळ असतं मिसकम्युनिकेशन, तसं प्राण्यांशी तुम्ही काही बोलायला गेलात आणि त्यांच्यापर्यंत ते नीट कम्युनिकेट झालं नाही आणि प्राणी एक ॲडव्हर्स रिॲक्शन प्राण्याकडनं आली, असं झालं आहे? हो. चांगलाच मला फटका बसला आहे ह्याचा. मोस्टली काय होतं, हे कम्युनिकेशन मी करते आहे, हा मी जेव्हा मध्ये येतो ना तेव्हा हा फटका बसतो. तर जेव्हा नवीन नवीन मी हे करायला शिकले होते त्यावेळेला असं वाटायला लागलं होतं की बास जमलं. आणि त्याच थोडासा तो अहंकार असं आपण म्हणू शकतो, तो इगो बळावला होता की मी हे करू शकते, जास्त लोकांना जमत नाही, मला जमतंय. आणि त्या अहंकाराच्या छोट्याशा त्या फेजमध्ये एका प्राण्याने मला उत्तर देताना असं सांगितलं की हे जे मी काही सांगितलं हे सगळं खोटं आहे. हो. म्हणजे मी सगळं कम्युनिकेट केलं त्या व्यक्तीबरोबर आणि ते कम्युनिकेशन पूर्ण झाल्यानंतर तो मला म्हणाला, हे सगळं खोटं आहे, तुला सगळं चुकीचं कळलंय. मी थाडकन जमिनीवर आले. कसं फसवलं? हो. आणि ते रिमाइंडर होतं माझ्यासाठी की हे मी करत नाहीये. आणि जेव्हा तो मी येतो तेव्हा कम्युनिकेशन पूर्ण हेवाय जाऊ शकतं. पण तो मी तुमच्यामध्ये डोकावला हे प्राण्याला कळालं आणि म्हणून प्राण्याने तुमच्याशी तशा प्रकारे बिहेव केलं. सार्काझम खूप वापरतात अशा वेळेला. तर सार्काझमची उदाहरणं सांगा बरं अजून काही काही. हे फार प्रेक्षकांसाठी इंटरेस्टिंग असणार आहे. असतं. हो. कधी कधी काय होतं माहिती आहे, एखादा क्लायंट असतो, माझ्याबरोबर सार्काझम एकदाच झाला आहे, पण क्लायंट बरोबरचं उदाहरण मी एक देऊ शकते. क्लायंटला काही प्रश्न होते, त्याची उत्तरं त्यांच्या प्राण्यांनी खूप सुंदर पद्धतीने दिली, पण त्यांना ते पटत नव्हतं समहाव. तर त्यांचा प्राणी त्यांना म्हणाला, ठीक आहे, तुला वाटतंय ना की तू योग्य आहेस, मग तुझं कर्म तुझ्यापाशी. हो. बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा प्राणी आजारी असतो, तर त्याला डॉक्टरांच्या उपचाराखेरीज अजून आम्ही आमच्याकडनं ॲडिशनली काय करू शकतो हे विचारणारे प्रश्न असतात. किंवा कधी कधी एखादा म्हणजे त्यांचं जे नॉर्मल बिहेवियर असतं प्राण्यांचं, त्याच्यापेक्षा काहीतरी ते ऑड वागायला लागतात. आणि मग तेव्हा क्लायंट घाबरतो
आणि बऱ्याच वेळा मग तेव्हा लोक आमच्याकडे येतात विचारायला की हे काहीतरी वेगळं वागतोय तो, याला काही कारण असू शकेल का. कधी कधी घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, बरेच चालू असतात आणि घरामध्ये प्राणीही असतो. मग जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की अरे प्राण्यांकडनं आपण ही उत्तरं घेऊ शकतो, त्यावेळेला येतात. कारण तिकडनं आलेली उत्तरं ही नॉन जजमेंटल लेवलवर असू शकतात. आणि हेच जर आपण एखाद्या नातेवाईकाला किंवा कुठल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं तर ते जजमेंटल होऊ शकतं असं वाटतं लोकांना बऱ्याचदा. म्हणून ते नॉन जजमेंटल फील्ड चूज करतात. वा, हा अनुभव अक्रॉस बाउंड्रीज आहे, म्हणजे इथे महाराष्ट्रात म्हणा, पुण्यात म्हणा. हां, माझे क्लायंट्स साधारण कर्नाटकातले भरपूर आहेत माझ्याकडे, साऊथमधले बरेचशा ठिकाणून मला क्लायंटल आहे. त्याच्यानंतर UP छत्तीसगडचं क्लायंटल माझ्याकडे भरपूर आहे आणि भारताबाहेरचं नेदरलँड्समधलं आणि अमेरिकेतलं क्लायंटल माझ्याकडे आहे. ते मोस्टली हे क्लायंट जे आहेत ते पेट्ससाठीच आहेत का? जास्त करून पेट्ससाठीच आहेत. त्याच्यातही परत डॉग्स आणि कॅट्स? डॉग्स आणि कॅट्स जास्त आहेत, खूपच आहेत. कॅट्स हा अजूनच वेगळाच एक मनमौजी प्राणी आहे आणि हो हो, त्याचंही काही वेगळं इंटरेस्टिंग. त्याला कोणाशी घेणं देणं नसतं, पण तरी तो सगळ्यात असून कशातही नसणं हे या सर्वच प्राण्यांची खासियत आहे. तुम्हाला आवडतं प्राणी कुठला? अर्थात मला कुत्रा आवडतोच, पण तसा प्राणी पाहिला तर मला घोडा प्रचंड आवडतो. बरं, घोड्यावरती सुद्धा तुम्ही असे प्रयोग केलेत की म्हणजे किंवा असा ट्रीटमेंट वगैरे अशी? हो, घोड्यांच्या हिलिंगसाठी सुद्धा आम्ही जात होतो मध्ये. तर ते काम अजून मला खरं करायचं आहे. पण जिथे स्टड फार्म्समध्ये घोडे असतात तर एका व्यक्तीच्या ओळखीने आम्हाला तिथे जाता आलं आणि मला स्वतःला एक्सपेरिमेंट्स काही करायची होती माझ्या स्वतःच्या अभ्यासासाठी पण, आणि प्लस मला क्युरिओसिटी पण होती काही गोष्टींची. सो रेसचे घोडे काय विचार करतात, नुसते फार्मवर जे घोडे असतात की नाही ते काय विचार करतात, किंवा कधी कधी आता ह्याचा उपयोग होणार नाहीये अशा टाईपमध्ये जे घोडे असतात ते काय विचार करतात, रेस्क्यू सेंटर्समधले घोडे काय विचार करतात. ह्याचं एक मोठं आम्ही असं एक अभ्यासात्मक असं मी लिहून काढलं होतं की मला मजा येत होती ते सगळं करायला म्हणून. पण काय विचार होते प्रत्येकाचे, कसे कसे वेगळे विचार होते? रेसच्या घोड्यांचं काही लोकांचं ते कामच आहे रेस खेळणं. आम्ही त्यांना विचारत होतो की रेसकडे ना असं छान नजरेने बघितलं नाही जात, तर तुम्हाला इथे कैद झाल्यासारखं वाटतं का, किंवा तुम्हाला एवढं पळवतात रेसमध्ये, तुम्हाला दमल्यासारखं वाटतं का, तुमच्यावर अन्याय होतोय असं वाटतं का. ते म्हणले नाही, हे माझं काम आहे आणि ते मी इमाने इतबारे करणार. जॉकी बरोबर त्यांचं कनेक्शन खूपच चांगलं असतं. अर्थात जे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत रेसच्या किंवा घोड्यांच्या, त्यांना हे फारच चांगल्या पद्धतीने माहिती असेल. त्यांचे जे केअरटेकर्स असतात त्यांच्याबरोबर त्यांचं खूप चांगलं बॉन्डिंग असतं. प्रत्येकाबद्दल त्यांना एक कन्सर्न असतो. म्हणजे एका घोड्याने तर आम्हाला असं पण सांगितलं होतं की त्याचा जो जॉकी होता तो काही दिवस येत नव्हता आणि त्याच्याबद्दल ह्याला काळजी वाटत होती. आणि त्या घोड्याने आम्हाला असं सांगितलं की तुम्ही विचारा की त्याची पाठ बरी आहे का. तर काय झालंय असं आम्ही बऱ्याच वेळा त्याला विचारलं, तुला माहिती आहे का त्याच्या पाठीला काय झालंय. तो म्हणला नाही, तुम्ही विचारा त्याची पाठ बरी आहे का. आणि जेव्हा आम्ही तिथल्या जे कोणत्या स्टड फार्मचे मॅनेजर किंवा तिथे काळजी घेणारे जे होते त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणले नाही, त्याची पाठ डॅमेज झाली आहे थोडीशी, त्याला दुखणं जडलंय पाठीचं. त्यावेळेला त्या घोड्याने आम्हाला सांगितलं की ह्यानी जर का असे उपाय केले, काही खाण्यापिण्याचे त्याचे काही पथ्य त्याला सांगितली, काही गोष्टी तो करायचा व्यसनासारख्या त्या सोडायला सांगितल्या, आणि काही गोष्टींमध्ये त्याला सांगितलं की हे खाणं पिणं त्यांनी केलं, आणि पर्टिक्युलरली तो ज्यांच्याकडनं उपचार करून घेत होता त्यांचे उपचार जर त्यांनी डेडिकेटेडली केले तर तो लवकर बरा होऊ शकतो, आणि मी त्याची वाट बघतोय हे त्या जॉकीपर्यंत जाऊ देत, कळवा त्याला, म्हणजे त्याची उमेद वाढेल.
तर हा एक म्हणजे खूपच वेगळा भाग मला बघायला मिळाला. याच्या व्यतिरिक्त समजा अजून गाय आहे, बैल आहे, म्हैस करू आहे, शकतो आपण. असं तुमचे अनुभव आहेत. हो, आणि घरामध्ये पक्षी म्हणजे पोपट नॉर्मली पाळतात, हो तसा काही तुम्हाला अनुभव आहे? हो, माझ्या घरातलाच आहे. अच्छा. एक 8-9 वर्षापूर्वी आम्ही एक कॉकीटेल पक्षी रेस्क्यू केला होता शेतातनं आमच्या, आणि त्याची देखभाल करायला म्हणून आम्ही त्याला आमच्या घरी आणलं आणि एका पिंजऱ्यात ठेवलं. तो बरा झाला. आता आम्हाला वाटायला लागलं आता हा उडून जाईल, म्हणून आम्ही पिंजऱ्याचं वरचं पूर्ण झाकण उघडं ठेवायचो आणि त्याला उडून जाण्यासाठी मदत करायचो. तो अजिबात कोपऱ्यात तो जाऊन बसायचा पिंजऱ्याच्या एकदम तळाशी, बाहेर अजिबात यायचा नाही. अनेक वर्ष आम्ही ते करत होतो, जवळजवळ 4 ते 5 वर्ष आम्ही ते प्रयत्न रेग्युलरली करत होतो की त्यांनी बाहेर यावं आणि थोड्याफार पद्धतीने उडण्याचा प्रयत्न करावा किंवा थोडंसं मोकळं ढाकळं त्यांनी फिरावं आमच्या घरामध्ये. पण तो अजिबात त्याला मान्यता देत नव्हता. बरं. आणि सडनली मागच्या महिन्यात सुद्धा नाही, आत्ता काही दिवसांपूर्वीच म्हणावं लागेल, तो म्हणाला की अचानक त्यांनी सांगायला सुरुवात केली की मला उडून जायचंय. माझ्याशी तर तो बोललाच होता या विषयावर, पण मी लक्ष देत नव्हते. मला वाटत होतं की नाही, मला उत्स्फूर्त भावना आहे की त्यांनी उडावं. पण त्यानंतर माझा एक फेलो कम्युनिकेटर पण आहे, त्याला सुद्धा त्यांनी हाच मेसेज दिला की मधुराला सांग मला उडायचंय आणि ती जो विचार करते तो योग्य आहे, म्हणजे तिला जे वाटतंय ते योग्य आहे. सो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याचा पिंजरा आमच्या लिव्हिंग रूममध्ये आणून ठेवला. तो वरनं पूर्ण उघडला. पुढच्या 36 तासामध्ये तो घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरला. त्यांनी बघितलं की तो कुठल्या साईडनी व्यवस्थित जाऊ शकतो, उडू शकतो, निघू शकतो. त्या पद्धतीने त्यांनी त्याची जागा चूज केली. आणि जेव्हा आम्ही त्याला, तो माठावर वगैरे जाऊन बसला होता, तर जरा स्वच्छतेच्या बाबतीत असं वाटतं की अरे माठावर नको तू बसूस. तर जेव्हा मी त्याला रिक्वेस्ट केली की तू प्लीज माठावर नको न बसूस, तो विदिन 2 मिनिट्स तो तिथनं उडाला आणि तो दुसऱ्या जागेवर जाऊन बसला. तो माठ नव्हता. हां, जो की माठ नाहीये तो. येस, पक्षी माठ नव्हता. करेक्ट. वा. आणि तो जाऊन बसला आणि काही वेळातच त्यांनी बाहेर आकाशामध्ये जी भरारी घेतली. थोडं दुःख झालं आम्हाला सगळ्यांना, कारण आपली गोष्ट पॉझिटिव्हनेस आलेला असतो. माणसाला यश मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये स्वभाव, वृत्ती, दृष्टिकोन, आत्मविश्वास, कष्ट घेण्याची तयारी, या सगळ्याच गुणांना महत्त्व आहे. तर तुम्ही हे बाकीच्या सजीवांबाबतीत कसं बघता? म्हणजे त्यांच्यामध्ये पण हे सगळे गुण असतात का? हो, ते पूर्णपणे प्रयत्नवादी असतात. ते पूर्णतः स्वतःला झोकून देऊन आपली सेवा करतात. त्यांचं जे काही निहित कार्य करायला ते आपल्या घरात आलेले असतात ते इमाने इतबारे करतात. पण माणसामध्ये जी जगण्यामधली इन्सिक्युरिटी असते ती प्राण्यांमध्ये असते, पक्ष्यांमध्ये असते? काही वेळेला जाणवते, जी नॅचरल आहे, फूड स्केरॅसिटी असेल किंवा अशा गोष्टी, पण त्याच्यावर मात करता येऊ शकते असा त्यांचा दृढ विश्वास आहे. वा. काही वेळेला ते मदतही मागतात आपल्याकडे त्यासाठी. माणसावरती प्रेम करणारे प्राणी कुठले आणि तिरस्कार करणारे प्राणी कुठले? मला असं वाटतं प्राण्यांना, पक्ष्यांना तिरस्कार काय असतो हे बहुतेक माहितीच नसावं. वा. माणसांनी जास्त प्रेम लावावं पण ते लावलं जात नाही, असे काही प्राणी पक्षी आहेत? हो, जंगली जनावरांना, तरस बिरस सारख्या लोकांना आपण नाही प्रेम देऊ शकत. हो, अर्थातच. पण असे आहेत का की जे माणसाने कधी एक्सप्लोर केले नाहीत, अपार्ट फ्रॉम पक्षी म्हणजे पोपट आणि अशी काही डॉग्स आणि कॅट्सच्या व्यतिरिक्त? आपण पाली, सरडे कुठे एक्सप्लोर करतो, पण पाली पाळण्यासारखे आहेत? नाही आहेत खरं तर. मग असे कुठले प्राणी आहेत का की जे पाळायला हवेत? पाळायला हवेत. मला तर असं वाटतं की प्राणी पाळणं हेच अनह्युमन आहे. नाही, अनह्युमन नाही वाटत मला. कारण अगदी अनादी काळापासनं, जेव्हापासनं माणूस काय म्हणतो आपण, जंगलीपणा आपला सोडून जसा तो सोसायटी किंवा सिव्हिलाइज व्हायला लागला तेव्हापासनं, किंवा जंगली असताना सुद्धा त्या पिरियडमध्ये सुद्धा प्राणी त्यांच्याबरोबर होतेच की.
इनह्युमन नाही मला वाटत ते, पण मला असं वाटतं की आपण आपल्या सुखासाठी काही गोष्टी करतो, त्या करत असताना फक्त आपण त्यांना कन्सिडर करून जर का त्या केल्या तर आपण जास्त सोशली एकमेकांबरोबर छान राहू शकू. कुठलाही प्राणी पाळू शकतो? नाही, लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामध्ये इगोज आहेत? नाही, मला नाही वाटत इगोज आहेत, पण मला असं वाटतं त्याच्यात मोठा फॅक्टर आहे फ्रीडम, सेन्स ऑफ फ्रीडम आणि सेन्स ऑफ रिस्पेक्ट. रेप्टाईल्सकडे बघताना काय भावना आहे आपली, हा जास्त करून सांगू का, प्राण्यांपेक्षा हा माणसाचा फिअर आहे, म्हणून ते शक्य नाही आहे. जर का तुम्ही सापाला पाळायला सुरुवात केलीत तर तो पाळला जाईल, पण तुम्ही किती काळ पाळू शकाल त्याला तसं. हा ड्रॉबॅक माणसाकडनं येतो, प्राण्यांकडनं बहुतेक नाही. पाळीव प्राण्यांशी संवाद साधताना तुम्ही सगळं उदाहरणं देताच आहात, पण मग जे भटके प्राणी असतात त्यांच्याशी संवाद साधताना काही फरक करावा लागतो? सेमच तंत्र असतं, फक्त भटक्या प्राण्यांना अप्रोच करून आपण विचारू शकतो. आता आपण बऱ्याच वेळेला रस्त्यावरती कुत्री वगैरे अशी बघतो बघा, आजकाल तर खूपच ते वाढलेलं आहे. तर त्यांच्याशी बोलून आपण विचारू शकतो त्यांना की तुम्ही या एरियामध्ये का राहताय. हो. किंवा काही काही कुत्र्यांच्या टोळ्या असतात ज्या कधी कधी अटॅक करतात असं माणसं म्हणतात, पण ॲक्च्युली ते खरंच अटॅक करत असतात का ते त्या एरियाला प्रोटेक्ट करत असतात, किंवा त्यांना काही सस्पिशियस दिसलं तर ते कोणाला वॉर्न करत असतात. आपण फक्त काय करतो माहिती आहे, मनुष्य प्राणी असा आहे की तो फक्त सगळ्या गोष्टी स्वतःच्या अँगलमधनं बघत असतो. माझी सुरक्षितता, मला असं वाटतंय. पण समजा एखादे कुत्र्यांची टोळी रात्री एका ठिकाणी आपण सरसकट बघत असतो आणि ती एक भीती निर्माण झालेली असते आजूबाजूच्या लोकांमध्ये, तर तुम्ही जेव्हा संवाद साधता तेव्हा त्या टोळी जी आहे अख्खी कुत्र्याची, त्याला म्हणून एक संवाद साधता का त्या प्रत्येक कुत्र्यासाठी म्हणून वेगळा संवाद? आपण त्या प्रत्येक कुत्र्याला इंडिव्हिज्युअली पण करू शकतो, पण जनरली टोळीत राहतात जेव्हा कुत्री, तेव्हा त्यांचा जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे तोच आपल्याशी बोलत असतो जास्त करून. त्याच्यामुळे कुठलाही कसा बोलतो? जसं एक कुत्र उत्तर देईल तसं कुठल्याही कुत्र्याकडनं दुसरं उत्तर येऊ शकतं. भुंकणंच असतं का? नाही, जसं मी तुम्हाला म्हणलं, सेन्सरी ऑर्गन्स मधनं, नोईंगमधनं आपले 5 सेन्सेस आणि आपला 6वा सेन्स 6th सेन्स, ह्या सगळ्याचं मिश्रण आहे. जसं आम्ही पाळीव प्राण्यांशी बोलतो, जंगली प्राण्यांशी बोलतो, तसंच आपण रस्त्यावरच्या कुत्र्यांशी पण बोलतो आणि याच मार्फत आपण बोलू शकतो. जसं कुत्र्यांना आणि मांजरांना आपण एक आवाहन करताना म्हणून एक टिपिकल आवाज आहेत, यू असेल किंवा मांजरासाठी असं काहीतरी करतो, तर तशा प्रकारचे आणखी काही आवाज आहेत की जे तुम्हाला माहिती आहेत पण माणसांना माहीत नाही आहेत? नाही, असं नाही आहे. हे माणसाने एक्सप्लोर करून झालेत. कुत्रे किंवा मांजरी किंवा प्राणी माझ्याशी त्याच भाषेत बोलतात जी भाषा मला कळते. हाऊ रिस्पेक्टफुल. आणि आपण मात्र प्रत्येकाशी त्या भाषेत बोलतो जी भाषा आपल्याला कळते. आपल्या घरामध्ये ढेकूण असतात, झुरळ असतं, पाल असते, डास असतात, तर या छोट्या छोट्या कीटकांशी सुद्धा संवाद साधता येतो? हो, अगदी येतो. म्हणजे ढेकणांना किंवा खास करून डासांना सांगता यायला लागलंय आता मला की प्लीज मला चावू नका, किंवा काय घ्यायचं असेल तर एकदाच घ्या, परत परत त्रास द्यायला येऊ नका, आणि ते ऐकतात. हो, म्हणजे सर्वात जास्त मला डास चावतात, पण जसं ते आक्रमण ते माझ्यावर सुरू करतात तसं मी त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज मला खूप त्रास होतोय तुमच्या चावण्याचा, तर मला नका ना चावू. ते त्यांचं आक्रमण शेजारी दुसऱ्या माणसाकडे वळवतात? दॅट आय डोंट नो. शेवटी मी मनुष्य प्राणी आहे, म्हणजे माझ्यावरची गेली ना विपदा बास. ते नवऱ्याला चावतात का किंवा पण इतक्या लेवलला ते कम्युनिकेशन आहे. जो जन्माला येतो तो कधी ना कधीतरी मृत्यू पावत असतो. आपल्याला याची व्यवस्थित जाणीव असते, पण ही जाणीव प्राणी आणि पक्ष्यांना असते? हो, ते खूपच जास्त कॉन्शियस असतात. आपल्याला कम्युनिकेशन जेव्हा माहिती नव्हतं किंवा येत नव्हतं करायला, म्हणजे आत्ताच्या काळातलं बोलते आहे, पूर्वीच्या काळात तर लोक करतच होते त्यांच्याशी कम्युनिकेशन, पण जेव्हा आपल्याला हे माहिती नव्हतं तेव्हासुद्धा जर का तुम्ही ऐकलं असेल, कधी बघितलं असेल, तर तुमच्या लक्षात आलं असेल की
जेव्हा प्राणी आजारी असतो किंवा जेव्हा तो जाणार असतो तेव्हा तो त्या घरापासून थोडा लांब जाऊन बसायचा, थोडंसं आयसोलेटेड व्हायचा. आतासुद्धा घरामध्ये जर का तो आजारी असेल किंवा त्याची वेळ जवळ आली असेल तर तो घरातल्या घरात एखादा असा कोपरा नक्की शोधतो जो की तो आयसोलेटेड राहू शकतो त्या कोपऱ्यामध्ये जाऊन. किंवा पक्षी आपण बघतो की नॉर्मली दिसत नाहीत कुठे मेलेले, हो, ते लांब हो, कुठेतरी जातात. हो, सर्व प्राणी तसं करतात. मग ती आसक्ती त्याच्यामुळे आपल्यापेक्षा कमी आहे का त्यांना? खूपच खूपच म्हणजे मला असं वाटतं की सर्वात जास्त जी आपण डिटॅचमेंट म्हणतो की नाही, म्हणजे अटॅच राहून पण डिटॅच राहणं, हा जो काही प्रकार आहे ना, हा प्राण्यांकडनं म्हणजे इतका सुंदर शिकता येतो आपल्याला. पण मला असं वाटतं त्याचं मूळ याच्यात आहे का की एखाद्या पक्ष्याने बाळ जन्माला घातलं म्हणजे पिल्लू आलं तर त्याचं तेच तर उडून जातं आणि नंतर त्याला भेटेल की नाही हे माहीत नसतं. हो. तर ती डिटॅचमेंट तिथनंच आली आहे का की जे मृत्यूकडे ते कदाचित बघत असतील? मला असं वाटतं की त्यांना जे अल्टिमेट सत्य आहे ना, अल्टिमेट ट्रूथ आपण जे म्हणतो, सगळ्यांचंच आहे जे या पूर्ण विश्वाचं आहे ते त्यांना व्यवस्थित उमगलंय आणि ते त्याच्यावरती अंमल पण करतात. आपल्याला भगवद्गीतेत किंवा आपल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधनं हे पदोपदी सांगितलं गेलंय की कर्मफळाची आशा ठेवू नका, डिटॅचमेंट ठेवा, परमेश्वराकडे आसक्ती लावा, भौतिक जगाकडे नको. पण आपण किती ऐकतो. पण प्राण्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की प्राणीनं खूप छान पद्धतीने आपल्याला ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतात आपल्या समोर. मेंढ्यांचा कळप आहे समजा आणि शेकडो मेंढ्या आहेत, रस्ता क्रॉस करतायत किंवा त्यांच्या त्या छावण्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये लहान पिल्लं पण असतात. पण असं बघतो आपण की एखादी आई एखाद्या पिल्लाकडे बरोबर जाते किंवा एखादं पिल्लू बरोबर त्या अख्ख्या 100, 200, 500 मेंढ्यांमध्ये बरोबर आपल्या आईपाशी पोचतं. तर हा काय संवाद असू शकेल? त्यांना त्यांचं जे एकमेकांचं कम्युनिकेशन असतं, ते वास असतात, हा पण एक प्रकार आहे. म्हणजे त्यांचे वास असतात, त्यांचे साऊंड असतात, हा एक प्रकार तर आहेच. प्लस मला असं वाटतं त्याच्यामध्ये पण हा नोईंगचा प्रकार आहे. दे नो इट इंट्युटिव्हली की विच इज माय मदर. खूपदा अतिशय विदारक दृश्य दिसतं आपल्याला रस्त्यावरून जाताना की खाटीकखाना असतो आणि तिथे बकऱ्या मेंढ्या अशा बांधून ठेवलेल्या असतात, हिरवा चारा त्यांच्यासमोर ठेवलेला असतो आणि त्या चरत असतात. आता आपण संवादाबद्दल एवढं सगळं बोलतो आहोत तर त्यांनासुद्धा कळत असतं का की त्यांचा आता मृत्यू जवळ आला आहे? हो, कारण तो त्यांचा शरीर धर्म आहे. तो त्यांचा शरीर धर्म आहे. प्रत्येकाला आपापला शरीर धर्म हा पाळायचाच आहे. त्याच्यामुळे भूक ही त्यांना लागणार आहे, ते खाणार आहेत. पण तो असा एल्गार आतून काय येत नाही की मला नाही हे ॲक्सेप्टेड आहे? यलगार ते करतात एका विशिष्ट लेवलपर्यंत. मला असं वाटतं की तेही रिबेल करायचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आता इथनं सुटका नाही आहे, त्यावेळेला ते ॲक्सेप्ट करतात. मी याचे खूप सुंदर उदाहरण तुम्हाला देऊ शकते. मी तुम्हाला म्हटलं ना, जेव्हा आम्ही जंगल सफारीला गेलो होतो तर आम्ही काही शिकारी बघितल्या. तर एक शिकार बघताना माझ्या असं मनात आलं की हा जो वाघ आहे हा या हरणाला खातोय. या हरणाने स्वतःला वाचवण्यासाठी अजून का नाही प्रयत्न केले? कारण खूप वेळ असं झालं होतं की वाघाने हरणाची मान त्याच्या जबड्यात धरून ठेवली होती आणि मला असं वाटत होतं की अजून या हरणाने प्रयत्न करायला पाहिजेत आणि यांनी स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे आता. म्हणून मग मी त्यांच्याशी कम्युनिकेट करायला सुरुवात केली. त्यावेळेला मला त्या हरणाने सांगितलं की माझी एक ना स्ट्रेंथ होती, त्या स्ट्रेंथच्या लिमिटपर्यंत, हायेस्ट लिमिटपर्यंत मी तडफड केली बाहेर पडायची. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ते मी क्रॉस नाही करू शकत आहे, त्यावेळी मी प्रिडेटरला रिस्पेक्ट केला आणि त्याच्या एफर्ट्सला पण रिस्पेक्ट केला आणि मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं. कारण आमची इकोसिस्टम किंवा कुठलीही इकोसिस्टम ही अशीच चालणार आहे. सो मी माझ्या हायेस्ट लेवलपर्यंत प्रयत्न करीन, पण त्यानंतर मी सरेंडरही करीन. वा, झाडांना पण आपलं बोलणं कळतं आणि जे पक्षी आहेत, पक्षी आणि झाडं आणि पक्षी यांचं पण एक संवादांची देवाणघेवाण होत असते. हो, त्यांची भाषा सगळ्यांना एकमेकांची भाषा कळत असते. हो. आता आपण एक रँडम उदाहरण जर का घेतलं, आवाजांथ्रू कसं कळतं, तर जेव्हा एखादा वाघ जंगलामध्ये येतो तेव्हा आपण ऐकलं असेल बघा की माकडं कॉल देतात, हो, बाकी प्राण्यांना अलर्ट करतात. तर ही जशी भाषा असते तशीच त्यांची आंतरिक पण भाषा असते.
जसं आपण कम्युनिकेट करतोय टेलिपॅथिकली, तसंच ते टेलिपॅथिकली एकमेकांशी कम्युनिकेट करतच असतात, फक्त आपल्याला कळत नाही. नाव तुमच्या कंपनीसाठी दिलं आहे तुम्ही, स्वानंद जॉयस जर्नी आणि स्वानंद विजडम. काय त्याच्यामधली थॉट प्रोसेस आहे? बेसिकली मी हा आनंद आहे, म्हणजे मीचा खरा स्वभाव हा आनंद आहे, आनंदरूप आहे. तर त्याच्यामुळे जो स्व आहे आपला तो कसा असावा, तर स्वानंद असावा. तो भटकं मांजर घरामध्ये येतं काही वेळासाठी, तेव्हा ते आपल्याला जज करत असतं. तर ते जज करत असतं का खरोखर? आणि काय एखाद्या खाष्ट सासूसारखं ते नीट ऑब्झर्व करून हे घर आपल्यासाठी कसं आहे याची चाचपणी वगैरे असं काही करतं का ते? हो, करतं ना. अच्छा, ओके. आणि पाळीव प्राणी आणि रस्त्यावरचे प्राणी समोरासमोर जेव्हा येतात तेव्हा एकमेकांबद्दल त्यांच्या भावना अशा काही शेअर करतात ते, की बाबा तू मस्त बंगल्यात राहतोयस, मला इथे रस्ते ऊन पारा पाऊस सहन करायला लागतो, अशी काही त्यांच्यामध्ये असू शकतात संवाद? कधी कधी त्यांचे छोटे छोटे इगो हॅसल्स, पण हे जास्त करून मिररिंगवर असतात. म्हणजे त्यांचा जो कोण मालक म्हणून आपण म्हणतो त्या मनुष्य प्राण्याचं मिररिंग हे प्राणी स्वतःमध्ये करतात. अदरवाईज पाहायला गेलं तर त्यांचं इंडिव्हिज्युअल कोणाशी काही वाकडं नाही आहे, किंवा काही इगो हॅसल्स किंवा असले जरी तरी ते खूप पटकन त्यांचे मिटतात पण. अच्छा. आणि ते इगोच्या कॅटेगरीत बसत नाहीत. बरं. पण मनुष्य प्राण्याचं रिफ्लेक्शन जेव्हा ते मिरर करतात त्यावेळेला मात्र ते स्ट्रॉंग होऊ शकतात. शेवटाकडे येताना मला उत्सुकता अशी आहे की सजीव असेल निर्जीव असेल, आपण सगळ्या प्रकारच्या संवादाकडे बघतो आहोत. ते या मनुष्य जन्माकडे तुम्ही कसं बघता? छान प्रश्न आहे. मनुष्य जन्माकडे बघताना मी असं बघते की मनुष्य जन्माला खूप सारी बेनिफिट्स आहेत आपल्याला मिळालेली. परमेश्वराने आपल्याला इतकं काही दिलं आहे मनुष्य जन्मामध्ये की हा जन्म सार्थकी लावणं हे खरोखरीच गरजेचं आहे. प्राण्यांकडे इतकी लिमिटेशन्स असताना सुद्धा ते त्यांच्या दिलेल्या कामाचा किंवा योजलेल्या त्यांच्या जे काही त्यांनी योजलेलं आहे हा जन्म घेताना ते सगळं ते जर का इतकं डेडिकेटेडली पार पाडतात तर आपल्याला का शक्य नाही आहे ते? आणि आपण मात्र उगीच कुठल्या तरी गुंत्यांमध्ये अडकून बसतो, मानअपमानाच्या म्हणा, माझं तुझंच्या म्हणा. आपण भौतिक जगामध्ये जास्त इन्व्हॉल्व होतो, पण ॲक्च्युअल जे आपलं काम आहे ते करण्यासाठी हा जो मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे तो आपण पूर्णपणे सार्थकीही लावला पाहिजे. खरंच आहे. म्हणजे जगा आणि जगू द्या, हो, हे जे म्हटलं आहे. आणि मला असं वाटतं नेपोलियनचं एक छान वाक्य आहे, द वर्ल्ड सफर्स अ लॉट, द वर्ल्ड सफर्स अ लॉट नॉट बिकॉज ऑफ व्हायलन्स ऑफ बॅड पीपल बट बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ गुड पीपल. येस, सो ट्रू. तर तुम्ही आज कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये आहात आणि इतक्या सटल लेवलला, इतक्या सूक्ष्म लेवलला तुम्ही कम्युनिकेशन करता आहात आणि तुमचं जीवन त्यानिमित्ताने समृद्ध होतच आहे. पण तुम्ही आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वेव्स आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न करता आहात. प्राण्यांचा असेल, माणसांमधलं असेल. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्हाला, तुमच्या कंपनीला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.